now pictures of the dignitaries. I kindly request today's dignitaries, Honorable City Council, to guide us. Sir, please. Honorable President of today's function, Dr. Raut Ma'am, Principal Dr. Bhosle sir, Sri Bhosle sir, all the staff of New English School, Gayatri Junior College, Gayatri B.Ed College, non-teaching staff, and dear students. This is a very strange situation. We are celebrating the 74th Independence Day. India has completed 73 years of the independence. And on this occasion of the 74th Independence Day, not only India, the whole world is going through a strange situation, a very dangerous situation. Due to COVID pandemic, everybody is worried. And also, due to tensions on India-China border, there is a worry all over the world. What's going to happen? Because that is also a very big challenge to the humanity. I will switch to Marathi because our B.Ed students are also listening to it. कोविड आणि त्याचबरोबर भारतच्या चीन ह्या संघर्षात सर्व जग खूप मोठ्या टेन्शन मध्ये आहे. कोविडला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तोंड देत आहेच, परंतु भारत चीन जो संघर्ष आहे त्याला एक अत्यंत वेगळे पैलू आहे. आणि मी आपल्या विद्यार्थ्यांच्या अँगल मधून या ठिकाणी बोलतो, कारण न्यू इंग्लिश स्कूल, गायत्री ज्युनियर कॉलेज आणि B.Ed कॉलेजचा स्टाफ हा आपल्या या ठिकाणी भवितव्य घडवत आहोत. मी आपल्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की हे जर समजा देव करो आणि हे युद्ध न होऊ, परंतु जर हे युद्ध झालंच तर आज जसं शिक्षण सर्व ऑनलाईन होतंय, आपण इथे बसून शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी वर्गात घरी बसून शिकतात, तसंच हे युद्ध सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन होईल. आणि या युद्धाची तयारी भारताची आहे का? काही प्रमाणात आहे, काही प्रमाणात नाही. तर न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना आणि गायत्री ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मी हे सांगू इच्छितो की या क्षेत्रात सुद्धा आपला काम करण्यास, देशसेवा करण्यास खूप मोठ्या संधी आहेत. नुकतीच मागच्या आठवड्यात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मंजूर झालेली आहे आणि त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंटरडिसिप्लिनरी कोर्सेसना मान्यता देण्यात आलेली आहे. तर मी आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सांगू इच्छितो की या इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशनची जी मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे समजा असं काही म्हणू की तुम्हाला मेडिकल ऍडमिशन मिळालं नाही तर माझं करिअर खराब झालं किंवा माझं स्वप्न साकार होणार नाही आयुष्यात, किंवा इंजिनिअरिंग ऍडमिशन मिळालं तर काय होणार नाही. प्रत्येक शाखेला, प्रत्येक ब्रँचला, प्रत्येक ज्ञानाच्या वळणाला खूप महत्व आहे. आणि त्यामध्ये फक्त आवश्यक एवढंच आहे की आपण ज्या ब्रँचमध्ये, आपण ज्या शाखेमध्ये, आपण ज्या स्ट्रीम मध्ये एज्युकेशन घेतोय त्या स्ट्रीम मध्ये आपण परिपूर्ण आणि एक्सपर्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपलं विषय ज्ञान घेणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, जास्त न बोलता, की तुम्ही ज्या विषयात शिकत आहात, शिक्षकांना सांगितले की तुम्ही जो विषय शिकवत आहात त्या त्या विषयामध्ये तुम्ही एक्सपर्ट बना. आणि एखादी ब्रँच विद्यार्थ्यांना जरी नाही मिळाली तरी इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020च्या तत्वानुसार तुम्हाला भविष्यात तुमचे एज्युकेशनची स्ट्रीम ही दुसऱ्या आवश्यक एज्युकेशनच्या स्ट्रीम मध्ये मिक्स करून तुम्ही त्या क्षेत्रात खूप काहीतरी प्रचंड काम करू इच्छिता, काम करू शकता. आणि ती संधी तुम्हाला या एज्युकेशन पॉलिसीने दिलेली आहे. ती संधी तुम्ही घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि त्याविषयी मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी स्नेहल, निर्मळ, कुमारी, रिद्धी, सिद्धी यांनी जे सुंदर भाषण केले, गाणे म्हणले, त्याबद्दल तिघींचेही मी आभार मानतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित स्टाफ हा जो अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑनलाईन एज्युकेशन देत आहे, अत्यंत सुंदरपणे आपण इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन देत आहोत 9वी, 10वी, 11वीच्या मुलांना, 12वीच्या विद्यार्थ्यांना आणि B.Edच्या विद्यार्थ्यांना. ते स्टाफला मी अशी सजेशन करतो, विनंती करतो की त्यांनी असंच चालू ठेवावं. आपण आपल्या पद्धतीने, आपल्या सिस्टीम प्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ट्रेन करण्याचा प्रयत्न करू. आणि ज्याप्रमाणे मागाशी सिद्धीने सांगितलं की आम्हाला जास्त आवड आहे की जास्तीत लवकर शाळेच्या मैदानावर येऊ, आम्ही वाट पाहत आहोत कधी विद्यार्थी या शाळेच्या मैदानावर येतात,
गोंधळ घालतायत, धिंगाणा घालतायत आणि खेळतायत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Thank you, sir, for your guidance. Now, I kindly request President of the today's program, Honorable Dr. Rahman, to take dialogue. For today's 15th August program, our institution secretary, Honorable Raut sir, our school's principal, Sri Bhosle sir, all dear college staff, the staff which is attending and performing online study for the students and the students present here. So today's 15th August is very different. In last many years, like this, we have not seen, and this is the first time 15th August that we have to celebrate in limited numbers of students and limited number of staff, with keeping the social distance and following the rules of all mask wearing and all this whatever given to us. So, for this 15th August, I would like to say that due to the Corona pandemic period, जे कोरोनाच्या साथीच्या कालावधीमध्ये आपला आणि आपण हा 15th ऑगस्ट साजरा करत आहोत. आणि ह्या कालामध्ये सर्वत्र देशामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे आपल्यासाठी सिच्युएशनच तशी निर्माण झाल्यामुळे जी काही सिच्युएशन आपल्या समोर येते त्या सिच्युएशनचा स्वीकार करून त्याही ठिकाणी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तो क्रम कसा घेता येईल ह्याचं उद्दिष्ट आपण नेहमीच ठेवलेलं असतं. सर्व नियमांचं कोरोना कालावधीत लॉकडाऊन कालावधीत सुद्धा सर्व नियमांचं पालन करून आपल्याला हा उत्सव आपला जो स्वातंत्र्य दिन आहे हा आपण साजरा करत आहोत आणि त्या दृष्टीने सर्व काळजीही घेतलेली आहे. आपलं संकुल आपण पूर्णतः निर्जंतुकीकरणही केलेलं आहे. याचबरोबर ह्या कोरोना कालावधीने लॉकडाऊनमुळे जी सिच्युएशन तयार झाली की शिक्षण विद्यार्थ्यांचं शिक्षण ही खूप मोठी निर्माण झालेली आपल्या पुढे एक निर्माण झालेलं आव्हान आहे की मुलांना शिक्षण कसं द्यायचं. जसं महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की खेड्याकडे चला, तसंच त्याच उक्तीप्रमाणे शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. आता ऑनलाईन शिक्षण जरी सुरू झाले तर आपणास माहित आहे की ऑनलाईन शिक्षण हे वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जात आहे. वेगवेगळ्या शाळांमधून कॉलेजेस मधून ह्या ऑनलाईन शिक्षण म्हणजेच त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान म्हणजेच तंत्रज्ञानाने या शतकामध्ये खरंच भरारी घेतली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण आज चांगल्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण देत आहोत. आपले 10वी 12वीचे विद्यार्थी, BEd चे विद्यार्थी आणि इव्हन राईट फ्रॉम सिनियर KG टिल 10 सर्व विद्यार्थ्यांना आपण उत्तम प्रकारे ऑनलाईन कंटेंट पुरवत आहोत आणि ऑनलाईन टेस्ट देखील देत आहोत. तर असं म्हटलं जातं, डॉक्टर अब्दुल कलाम यांनी असं म्हटलंय की excellence is not an accident, but it is a continuous process. So if you want to keep excellence in everything, म्हणजे आता जरी आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं असलं तरी सुद्धा तुमचं ते एक्सलंट पाहिजे, चांगल्याच प्रकारचं असलं पाहिजे आणि ते काही एकाएकी घडणारे प्रोसेस नाही तर त्यासाठी खूप ट्रेनिंग सुद्धा गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आपल्या संकुलामध्ये आमचे सर्व शिक्षक ट्रेन झाले आणि ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ राहिले. तेवढंच नव्हे, द गुड कॅरेक्टर ऑफ द स्टुडंट इज आस्किंग द क्वेश्चन असं म्हटलं जातं. मग आमचे विद्यार्थी जरी ऑनलाईन शिक्षण घेत असले आणि तशी
तंत्र जी काही टेक्नॉलॉजी त्यासाठी आवश्यक आहे ती आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी झूम ॲप डाउनलोड करून त्याद्वारे ऑनलाईन टीचिंग, इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथडने आमचे शिक्षक देऊ राहिले आणि विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन प्रश्न विचारतायत, शंका क्लिअर करतायत. म्हणजेच इंटरॅक्टिव्ह मेथडने आपल्याही संकुलामध्ये शिक्षण चालू आहे. याबद्दल आम्हाला आमच्या शिक्षकांचा खूप अभिमान वाटतो की बदलत्या कालावधीमध्ये त्यांनी पटकन ते प्रशिक्षण घेऊन किंवा पटकन त्याप्रमाणे ट्रेंड होऊन विद्यार्थ्यांना शिक्षण त्यांच्या घरी पोहोच केलेला आहे आपण आणि ते त्यांना देत आहोत. त्याचबरोबर जसं आपले सर म्हटले की वी आर मिसिंग यू स्टुडंट्स, सो वी आर रिअली मिसिंग यू and we will, if you are there and you are happy, we are happy. So we really missing looking you playing on the ground, fighting, everything. We are missing all those things, and without you the school and the colleges, all those processes are not complete. So we also hope that the corona should go early and all the system should come on the line like before, and everyone will be happy and can move, interact freely. So I just can say whatever teachers here for online education to them, that we have to keep on giving online education, and all the students also should join. Don't skip the classes because we don't know how long the lockdown will be there. So till it is there, we have to follow the process. We have to take the test online test, and you submit all the tests whatever sent to you. That's all. Thank you very much. Jai Hind. Thank you, ma'am. Now I kindly request respected Bhosle sir to give word of thanks. Today's program's president, Honorable Dr. Raut Madam. Today's program chief guest, Honorable Raut Sir, all B.Ed professors and my colleagues and dear students. Today we organize here small function to celebrate our 74th Independence Day. So we understood the value of the freedom when we are go through lockdown period. So how important this freedom is there, we understood that value. Today this section, I thank Honorable Rao sir to be present here as a chief guest of this function, and also wonderful guidance to his speech and encouraging the teacher for their duty and whatever the challenge are going to face under this COVID-19 period. Again, I thank Honorable Dr. Rao Madam to be present as a president of this function. I thank all B.Ed College professors, my colleagues and non-teaching staff, and also especially these students who are deliver their speeches and song. And I pray to the God that next 26 January time, all this condition will be good and all students will be on the for this function will be there. We celebrate that Republic Day joyfully. Thank you. Happy Independence Day. Thank you, sir. Now there is a Pasaidan. Please stand up for Pasaidan. कृपया सर्वांनी पसायदानासाठी हात जोडून उभे राहावे. आता विश्वात्मके देवी
With the permission of President of today's program, we declare that program is over. अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो.